राज्यात चाललंय काय की एका बाजूला जे आरोग्य केमिस्ट खातं ज्या केमिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी खरी औषधं दिली पाहिजेत। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी मधल्या काळामध्ये 5 पुरवठादारांना स्थगिती दिली जे खोटी औषधं देत होते। अगदी केंद्रातनं दट्टे आल्यावर ही स्थगिती उठवली गेली। मी जाहीर बोलत नाही कुणाचा दट्टे आला, केंद्रातनं दट्टे आला। 5 विशाल एंटरप्राइजेस, जया एंटरप्राइजेस या सगळ्यांना मंत्री महोदय स्थगिती देतात खोटी औषधं दिल्यानंतर। वरून निरोप आल्यावर मग तुम्ही जागे झालात। अजितदादांनी बोलवून सांगितलं तुम्हाला हे चुकीचं केलं, मग तुम्ही ती स्थगिती या ठिकाणी उठवली। मग तुमच्या प्रत्यक्ष बर्दास्त आहे का खोट्या औषधांसाठी या राज्यातल्या? आणि सभापती महोदय, हा विषय महत्वाचा आहे। मंत्र्याचा ओएसडी जर या ठिकाणी पैसे घेत असेल तर या केमिस्ट लोकांच्यावरचा अन्याय किंवा या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे वास्तव या ठिकाणी समोर आहे। आणि म्हणून आमची सभापती महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी आहे, मुख्यमंत्री महोदयांनी परवा क्लीन चिट दिलेली आहे, आता ते सगळ्यांनाच क्लीन चिट देतात, कुणाला सोडत नाहीत। त्यामुळं आता त्यांना देखील क्लीन चिट या ठिकाणी दिली। आमची मागणी एकच आहे की ही कारवाई हो, पण मंत्र्यांनी बाजूला जावं। मंत्री तिथं राहणार असतील, मंत्री त्या पदावर राहणार असतील तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी काय होणार आहे? मंत्र्यांनी देखील म्हणलेलं आहे की मी दोषी असेल तर बाजूला होईल। तर माझं म्हणणं आहे दोष सिद्ध होईपर्यंत बाजूला जावं। तुम्ही स्वतःहून मंत्रिपद सोडलं पाहिजे, राज्यात मेसेज गेला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार खपवला जात नाही, प्रसाद लाड हा मेसेज घालवायचा असेल, हा मेसेज राज्यामध्ये द्यायचा असेल तर ज्या आरोग्य खातं एफडीए खातं आरोग्याशी डायरेक्ट खेळतं। कोल्ड्रिंकमुळे या मध्य प्रदेशमध्ये किती मुलांचे मृत्यू झाले आपण बघितलेलं आहे। इंजेक्शन पालघरमध्ये खोटी ड्रग्ज या ठिकाणी एका केमिस्टकडे या ठिकाणी सापडले। आणि म्हणून सभापती महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाची आमची मागणी आहे की ही सगळी चौकशी होईपर्यंत मंत्र्यांनी बाजूला झालं पाहिजे। आता नाहीतरी अधिवेशनापुरती खाती बदलून देत आहे, अगदीच अडचण असेल त्यांचं खातं काढून इकडे चंद्रकांत दादांच्याकडे द्या, काय आमची अडचण असणार नाही। किमान चौकशी होईपर्यंत मंत्री तेच राहणार, आरोपी तेच आहेत, दोष त्यांना आणि चौकशी कसली होणार? सभापती महोदय, ज्या मंत्र्यावर या ठिकाणी आरोप आहे ते तिथं असले तर या ठिकाणी संबंध मग त्यांच्या खात्याचा ओएसडी कसा करतोय? त्यांच्या खात्यातला ओएसडी तुम्ही जर बाजू घेणार असला तर बाजू घ्या भ्रष्टाचाराला। मुख्यमंत्र्यांना ते मान्य आहे का?